श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सायली क्रिएशन या भक्तिमय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, यावर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळ आहे की नाही आणि भद्रकाळ असेल तर रक्षाबंधन कोणत्या दिवशी करावे आणि कोणत्या दिवशी करू नये यामुळे सर्व लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर याविषयीच आज आपण माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन म्हणजेच भाऊ बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा सोहळा असतो. मान्यतांनुसार या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ त्याच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ बहिणीचे नाते म्हणजे तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. कितीही भांडण झाले तरी आपल्याला आपल्या भावाशिवाय काही करमत नाही, जमत नाही. दिवसातनं एकदा जरी भांडण व्हायलाच पाहिजे. या दिवसाचे धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा कधी साजरा करण्यात येणार आहे? सणावर भद्रकाळाचे सावट आहे की नाही? कोणत्या मुहूर्तावर राखी बांधावी? सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी श्रावणातील पौर्णिमा शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी दुपारी 1:24 संपेल. परंतु भद्रकाळ हा 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:12 ते 9 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी दुपारी 1:24 असल्यामुळे भद्रकाळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. म्हणून या दिवशी अशुभ वेळी राखी बांधण्याची चूक करू नये. शक्यतो आपण तो वेळ टाळून नंतरच आपण राखी बांधावी. त्यामुळे 9 ऑगस्टला भद्रकाळानंतरच राखी बांधणे योग्य आहे, असे धार्मिक तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच रक्षाबंधन 9 ऑगस्ट शनिवारी साजरे केले जाईल. शनिवारी 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:24 रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरणार आहे. या व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच काही लोकांना जॉब किंवा इतर काही कारणामुळे रक्षाबंधन सकाळच्या वेळेत करता आले नाही तर त्यांनी या वेळेत केले तरीसुद्धा चालणार आहे. या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते. तसेच या दिवशी बांधलेली राखी भावाने कधी काढावी हे देखील आपण समजून घेऊयात. मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर काढली जाऊ शकते. परंतु काही जण भाऊ आहेत आपले, हे राखी काढत नाही जोपर्यंत ती सुटत नाहीत आणि ते योग्यच आहे. परंतु काही जणांना अलाउड नसतं, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी हातामध्ये काही असणं हे अलाउड नसतं, तर त्यावेळी त्यांना ती काढावी लागते. तर ती जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशीही काढू शकतो. काही लोकांनी ती राखी जपून ठेवावी व काढायची असल्यास जन्माष्टमीच्या दिवशी काढावी. तर मंडळी, ही होती आजची माहिती. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.